दिगंबर बंगाले सर, शंकरसिंग नाईक ह्या शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आणि आता एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आणि ते मुख्याध्यापक झाले. मुख्याध्यापक म्हणजे ते शाळेचे बॉस झाले आणि याचा आनंद नागरिकांना आणि शिवराणा सेवा संघाला झाला. म्हणून हा सत्कार संघ या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सरांचं एकीकडे तेजस्विनी शाळा आहे. ही शाळा मोठी डेव्हलप झालेली आम्ही बघतो आहेत. बिल्डिंगवर बिल्डिंग झालेली आहे. याचा आनंद मला खूप होत आहे. म्हणून आम्ही 2 दिवसापासून प्रयत्न केला आणि सरांना शाळेतून आम्ही बोलवून घेतलं स्पेशल सत्कारासाठी. सर एक शिक्षक नसून एक डेव्हलपमेंट आहे, पण सरांचं एक संस्कार केंद्र आहे. त्या संस्कार केंद्रात मुलं घडत आहेत, कुठे वेगवेगळ्या पदावर घडत आहेत. त्यांनी त्यांच्या पुतण्याला कलेक्टर केलं, असिस्टंट कलेक्टर केलं आणि शिक्षणाच्या द्वारा सगळ्या बहुजनासाठी आणि ते बहुजनासाठी करत असताना आपले स्वतःचे मुलं कसे घडवतो तसंच सरांनी प्रयत्न केला की सामान्य बहुजन मुलांचे घडवणं हे आपण तेजस्वीने मी नेहमी म्हणत होतो. तेजस्वी म्हणजे तेज निर्माण करणं आणि ते तेज निर्माण केलेला आपल्या चेहऱ्यावर त्याचा वेगळा आनंद असतो. या आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी करत असतो. या आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी एन्जॉय करतो आणि अनेक कार्यक्रमामध्ये ते सूत्रसंचालन, वक्तृत्व आणि डेव्हलपमेंट अशा विशेष ऑलराऊंडर म्हणून आहेत. भारतीय टीममध्ये जे ऑलराऊंडर खेळले आहेत आमच्याकडे सर हे ऑलराऊंडर आहेत आणि कोणताही विषय सांगायचं नाही ते पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि असंच त्यांची भरभराटी हो. मॅडमसुद्धा एक त्यांना आतोनात सपोर्ट करतात आणि महात्मा ज्योतिबा फुले तसं आमची हे बंगाली परिवार जो आहे त्या पद्धतीनं शिक्षणाची दौर त्यांनी खुली केलेली आहे. फीस घेतात पण डोनेशन म्हणून नाही आहे. त्याच्यामुळं फार मोठा डेव्हलप होतो. मी प्रत्येक कार्यक्रमात असतो आणि त्या कार्यक्रमात आम्हाला एक एन्जॉय होतो. म्हणून या सरांनी या मोठ्या प्रसंगातून मुख्याध्यापक जबाबदारीकडं शाळेची जबाबदारी एकीकडं मॅडमनी स्वीकारलेली आहे. अर्चनाताई मॅडम यांचंसुद्धा अभिनंदन सरांबरोबर दोघांचं अभिनंदन मी लालचंद ताटे विकास कृती समितीचे सर्व आदरणीय ताटू साहेब, या ठिकाणी तुपकर साहेब, वरिष्ठ मंडळी, काका, पत्रकार, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो. कारण आपण माझा आपल्या सेवा नागरी समितीच्या वतीने व शिवराणा सेवा संघाच्या वतीने माझा मुख्याध्यापक झाल्याबद्दल जो सत्कार केला आणि मला जबाबदारीची जाणीव आपण करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे सामाजिक कार्याचा वासा साहेब मी तुमच्याकडून शिकलो की आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातले विद्यार्थी घडवणं हा माझा छंद आहे आणि मला शिक्षणाची पहिल्यापासून आवड आहे. माझ्या कर्मवीर शंकरसिंग नाईक हायस्कूलमधून माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थी कलेक्टर, कमिशनर मोठमोठ्या पदावरून गेलेले आहेत. माझा पुतण्या इथे छत्रपती संभाजीनगरला डेप्युटी कलेक्टर आहे, तो त्याच शाळेतून शिकला, याचा मला सार्थ अभिमान आहे. तुमच्यासारखी मंडळी जेव्हा हातात घालून सहकार्याने कुठल्याही कामामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात तेव्हा निश्चितच चांगलं काम होत असतं याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा पत्रकार साहेबांचे, आमच्या ताटू साहेबांचे मी मनस्वी आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तुमच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. काय आव्हान आहे तुमच्यासमोर? मराठी शाळा बंद पडत असताना आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आली, काय अपेक्षा? हो सर, मग कुठल्याही शाळेचा दर्जा त्या ठिकाणी असलेले शिक्षक, तिथला मुख्याध्यापक असं म्हणतात, ॲज इज द हेडमास्टर सो आर इज पीपल्स. जसे मुख्याध्यापक तशा शाळा. मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझं पहिलं उद्दिष्ट असं असेल की मी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे. शाळेच्या निकालाची जी परंपरा आहे 100% ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातल्या त्यात सर्वसामान्यांच्या घरी व्हिजिट करून त्या मुलांना शालेय प्रवास कसा आणता येईल विनामूल्य त्यांना शिकवतोय आम्ही. एक्स्ट्रा तास आम्ही घेतो ताटूसाहेब शाळा सुटल्यानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेची तयारी करून घेतो. त्यामुळे निश्चितच शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढेल येतात, माझ्यावर कुठलीही शंका नाही. आमच्या शाळेला ग्राउंड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जरी मराठी मीडियमच्या शाळा टिकणं कठीण आहे असं म्हणता तुम्ही, तरी पण क्वालिटी एज्युकेशन असलं तर मुलं येतातच, काही अडचण नाही. आणि मला खात्री आहे की आम्ही क्वालिटी एज्युकेशन मेंटेन करू. पालकांना काय आव्हान करणार? मी पालकांना एवढंच आवाहन करणार आहे की पालकांनी आपली मुलं जर नियमितपणे शाळेत पाठवली, अनुपस्थित न ठेवता, तर निश्चितच कुठलाही विद्यार्थी येतो त्याच्यात सकारात्मक बदल घडतो. इफेक्टिव्ह चेंज इन बिहेवियर इज कॉल्ड एज्युकेशन. त्याच्या वर्तनात होणारा बदल म्हणजे शिक्षण. आणि पालकांना आजकाल कमी फीसमध्ये जर क्वालिटी एज्युकेशन मिळत असेल तर निश्चितच पालक मुलांना शिकायला पाठवून आमच्या शाळेमध्ये करणं
फक्त एवढंच आव्हान आहे की बाबा पालकांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत पाठवावं. धन्यवाद.